ब्राह्मणदेव नमन नाट्य मंडळ सादर करीत आहेत पौराणिक नाट्य लक्ष्मी कर्म अर्थात लक्ष्मी श्रेष्ठ की कर्म। पात्र परिचय कर्म पांडुरंग पडियार, लक्ष्मी मनोज ढीक, राजा चंद्रसेन विजय ढीक, धर्मराज विकास ढीक, सुलोचना सीताराम ढीक, बाल चंद्रकांत श्रीकांत राजे, धोबी जयवंत पडियार मनोज ढीक, कोळी गणपत राजे व सहदेव ढीक, शिपाई कृष्णा पडियार आणि नारायण राजे। ब्राह्मणदेव नमन नाट्य मंडळ सादर करत आहोत पौराणिक नाट्य लक्ष्मी कर्म अर्थात लक्ष्मी श्रेष्ठ की कर्म कर्म कर्म।
लक्ष्मी तोरा अवस्था अशी करू नका. ही लक्ष्मी थोर आली. लक्ष्मी शक्य होणार नाही. त्रिपुरामध्ये हा कर्म तो लक्षात ठेव. नाही. या त्रिमुनी ही लक्ष्मी आताच थोर आली. लक्ष्मी पूर्ण विचार करून बोल. या त्रिपुरामध्ये हा कर्म तो लक्षात ठेव. पूर्ण विचार करून बोलत आहे. या त्रिमुनी ही लक्ष्मी थोर आहे. याचा न्याय निवाडा चंदनपूर नगरीच्या राजे चंद्रसेन यांच्या राजकारणात आपण करून घेऊ. राजा चंद्रसेन निवडा करायला जाऊ.
काय सांगू तुला? अरे काय सांगायचं ते सांग ना. काय सांगू तुला सांग. तू नुसतं करत राहिलं. सांगतोय बघा. अरे माझ्या आज्याच्या पंजाची ऐकलास? आजीच्या पंजाची अरे मोठी एक फॅक्टरी होती. फॅक्टरी होती. कारखाना होता. अरे मग काय माहितीये तो कारखाना कसला? अरे मोठा एक लहान मोठे टोपाचा. हा एवढ्या टोपाचा. अरे एवढ्या बघ एवढ्या मोठ्या टोपाचा. हा मग काय झालं माहितीये का तुला? लवकर ऐकायचंय. बोल. टोप बनवायला जवळ 100 माणसं होती. एक टोप बनवायला 100 माणसं होती. म्हणजे आतमध्ये कलई लावायला किती होती? अरे कलई लावायला अरे 100 माणसं आहे बघ. 50 माणसं आतून 50 माणसं बाहेरून. कलई मारताय. कलई नाही. अरे ठोकतायत. अर्धे आतून ठोकतायत, अर्धे बाहेरून ठोकतायत. आतून टोकतात एकदा, बाहेरून टोकतात. बोल. आणि कोण? अरे मित्रा काय माहितीये आता जास्त काय टोपाचा भाव नाही. आणि टोप आता कशाला माहितीये तो? अरे आता जेवण बनवायला. अरे काय त्याच्या ह्याने मला काहीतरी फेकलेली दिसते. आपण पण काहीतरी शिकूया. अरे हा बरं झालं. आठवण झाली. जसं तुझ्या पंजानी काय टोप बनवायला हे केलं होतं ना, कारखाना काढला होता. तसंच माझ्या बंधूच्या पंजानी मोठं एक वांग्याचं झाड लावलं होतं. एकच झाड होतं. आणि त्याला एवढं मोठं वांग आलं होतं. एवढं मोठं 10-15 खटाऱ्यातून घेऊन गेले. 15 खटाऱ्यातून घेऊन गेले. 15 खटारे आणि एक वांगा भरला आतमध्ये. आणि भरल्याच्या नंतर ते सरळ जो तुझा टोप होता ना, त्या टोपाकडे घेऊन गेले. माझ्या टोपाकडे? तुला माहितीये कशाला? अरे त्या टोपामध्ये भाजी करायला. भाजी. अरे माझ्या टोपात तुझं वांगा? हा, मग त्या वांग्याची भाजी करायला संपूर्ण गावाला पुरेल एवढी. अरे पण आज वांगच नव्हतं. आता एवढे गाणं बोलूया. दांडका ठेव खाली. ठेव. ओ नंदी बैल आला बदारी. नंदी बैल आला. नंदी बैल आला बदारी. नंदी बैल आला. नंदी बैल आला बदारी. नंदी बैल आला.
काय करताय ऐका, अरे आपण दुसऱ्या दिवशी आहे. काय करतो ए, अरे याची वेळ आली रे. झाले? आपला पारा एकदम व्यवस्थित ठेवा बाई. हात की म्हणजे हात आणि काय तर तू ललिता राजा घेतलंच आहे. माझे राजे किती आनंदाने समजले माझ्या मनकडेच्या बरोबर सर्व प्रजा तुला बरं महाराज आपला पारा कसा आहे एकदम व्यवस्थित आपला पारा व्यवस्थित ठेवा. काय हरकत नाही, काय अडचण नाही. आपण झोपूया काय? अरे आपण तिकडे पारा करायचा पारा करायला? हा, बरोबर जॅकेटवर हे आहे. लक्ष्मी तुला कळलं राजे या त्रिभुवनामध्ये कर्म जो रागे लक्ष्मी जो रागे राजे या पूर्ण त्रिगुणामध्ये ही लक्ष्मी पूर्णपणे थोर आहे. शक्य नाही. पूर्ण विचार करून बघ. नाही या त्रिभुवनामध्ये कर्म जो रागे नाही राजे या त्रिगुणामध्ये फक्त लक्ष्मी आणि लक्ष्मी थोर आहे. लक्ष्मी जर तुला न्याय पटत नसेल तर जाऊ राजा चंद्रसेनाकडे न्याय करायला. चला ते तर देतील न्यायचा निवाडा. चला तर राजा चंद्रसेन तर महाराज या बसाय असे सांगावं. राजा चंद्रसेन या ठिकाणी बसण्याकरता आलो नाही. तर महाराज फक्त न्यायचा निवाडा करण्यासाठी आलो आहे. आणि न्यायचा निवडा तर पोहोचला. या त्रिभुवनामध्ये कर्म दोर आहे की लक्ष्मी दोर आहे. तर महाराज त्या स्त्रीगुणामध्ये माता लक्ष्मी तो नाही कर्मचोर नाही. केवळ शक्य होणार नाही. या त्रिभुवनामध्ये हा कर्म दोर आहे. लक्षात नाही ठेव. कर्म जरी थोर असला तरी कर्मापेक्षा वरी कर्म माता लक्ष्मी तो नाही. मग लक्ष्मी राजा चंद्रसेन या त्रिभुवनामध्ये हा कर्म दोर आहे. नाही, कदापि शक्य होणार नाही. लक्ष्मी आहे आणि सारी प्रजा सुखी आहे. ठीक आहे. बघा राजे राजे सुद्धा तुम्हाला लक्ष्मी थोर आहे हेच सांगत आहे. ठीक आहे. येतो मी. ना ठेवा. बरं महाराज आपला पारा व्यवस्थित ठेवा. काय हरकत नाही महाराज. थोडा वेळ बाहेर हेल्मेट पण मारू येतो. हा चालेल चालेल या महाराज या. मारत गेले आता मजा 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 करते. ये. मजा अरे मजा नाही तुला. जाऊया महाराज एका शेवटी बोल. काय रे का ठेवा. आपला पारा कसा आहे एकदम व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. राजा चंद्रसेना तर महाराज कसला विचार करत आहे. तर महाराज कसला विचार करत नाही. राजा चंद्रसेना तुझ्या तणामध्ये साम्राज्य असेल तर युद्धाची तयारी कर. तर महाराज सापाचं पिलू जरी लहान असलं तरी तर प्रवास केल्याशिवाय ठीक आहे. याचा पाठ्या जरी लहान असला तरी तो वर्गाला कधी मारत नसतो. राजा चंद्रसेन हा कर्म सुद्धा केवळ मागे पडणार नाही. लक्षात ठेव. साला किती दमला ते होता.
मला पाहायचं आहे. आणि बाळ चंद्रकांत नाट्य हजर करा. होते निवड रंगमाली कधी गेली नाही राज दरबारी नाताली का मला बोलाविले ओ नाताली का मला बोलाविले नाताली का मला बोलाविले ओ नाताली का मला बोलाविले मला बोलाविले ओ नाताली का मला बोलाविले नाताली का मला बोलाविले ओ नाताली का मला बोलाविले नाताली का मला बोलाविले माझ्याशी युद्धाचं आव्हान दिलं. माझा लक्ष्मी चोर आहे ना. एक विचार झालं का या त्रिभुवनामध्ये माता लक्ष्मी चोर आहे आणि हे माता लक्ष्मी चोर कसे हे जग चालणार नाही आणि तुम्ही न्यायाचा निवाडा दिला तुम्ही योग्य तऱ्हेने दिला आणि आज तुम्ही एका चेहरा उतरण्याचे या त्रिभुवनामध्ये माता लक्ष्मी चोर आहे. राजा चंद्रसेन कसला विचार करत आहे. कसला विचार करत कसला विचार करत नाही. हा सारा अलंकार माझ्या स्वाधीन. असं काहीच करू नका. केव्हाही शक्य होणार नाही. मुळे चिंता करू नको. हा अलंकार तुझ्या चावडीचा. हो, ही खरी गोष्ट आहे. राजा चंद्रसेन वेळ लावू नको. वेळेवर आवड नाही. काय केव्हा हा बरोबर आहे. राजा चंद्रसेन सारखा ग्रेस होता माझ्या स्वातंत्र्य. मला त्यांना ड्रेस उतरायला कोणाचा उतरायला सांगितला. कोणाला उत्तर सांगितलं. अरे राजा हा महाराज महाराज कोणाचा उतरायचा. राजा चंद्रसेनाचा. रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेले पारितोषिक असं आहे. प्रमेश ठीक यांच्याकडून 100 रुपये तसेच शिवराम विश्राम पड्याल यांनी
ज्येष्ठ कलाकारांना 500 रुपयाचं पारितोषिक दिलंय तरी आम्ही ब्राह्मण त्यांना नाट्यमंडळ पात्र त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. राजा चंद्रसेन संभाळ राजा चंद्रसेन अजून या जीवनाचं समाधान झालं नाही. मग आता सुदर्शनाचं सार आलं होतं माझ्या घरी. लोक लज्जा रचनासाठी माझ्या अस्तित्व अलंकार घेऊन केव्हाही शक्य होणार नाही. सारा अलंकार माझ्या स्वाधीन आहे. ते कदापि शक्य होणार नाही. कदापि शक्य होणार नाही. चंद्रसेन पूर्ण विचार करून बोल. महाराज पूर्ण विचारच करत आहे मी. कर्मराज पूर्ण विचारच करत आहे. देवटाय सारे कवरे काही आहे. अरे मित्रा तुझे दे ना. राजा चंद्रसेन अजून माझ्या मनाला समाधान झालं नाही. नाही त्या बाळ चंद्रकांत सुद्धा राज साधा उचलून माझ्या स्वाधीन. नाही नाही मी माझे अलंकार तुम्हाला देणार नाही. बाळ चंद्रकांत असं बोलू नका. मी नाही देणार. सारा अलंकार माझ्या स्वाधीन कर. नाही मी देणार नाही. आई सांगा त्यांना. माझा आई अरे माझ्या जीवाचा समाधान येतो. अरे नशीब आपले कपडे घालून नाही घेतले म्हणून. आहेत ना. आपण सारे राजा ते सोडून आणि प्रथम आपल्या राजा राजा
देवा
हॅलो रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक असं आहे दीपक श्रीराम कदम यांच्याकडून 101 रुपये तसेच रुद्र सुनील वादम या बापेरे यांच्याकडून 101 रुपये तसेच संजय नथुराम ठीक यांच्याकडून 101 रुपये तरी आम्ही ब्राह्मण नाट्य मंडळ ईश्वर पातळी त्यांच्या आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. हॅलो जानू कानू पड्या यांकडून नमन मंडळासाठी 100
तुझ्या जवळ मला माझ्याजवळ भिक्षा तुला केव्हाही देणार. आणि तुम्हाला जर भिक्षा पाहिजे असेल तर बसलेल्या मायबाप मंडळीजवळ भिक्षा मागू. सारी भिक्षा माझ्या स्वाधीन का? काय ही सारी भिक्षा हो तुझ्या स्वाधीन? नाही असं कदापि शक्य होणार नाही. हे वाई शक्य होणार नाही. ही सारी भिक्षा माझ्या स्वाधीन कर. नाही ही भिक्षा माझ्या बाळासाठी मी घेऊन जातो. हे वाई शक्य होणार नाही. तुला जना पूर्ण विचार करून बोल. पूर्ण भिक्षा कोणी सोडत नाही. हे सारी भिक्षा माझ्या स्वाधीन. नाही 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 तुझ्या स्वाधीन केव्हाही करणार नाही. तुला जना पूर्ण विचार करून बोल. नाही म्हणजे हे नाही हे नाही. अरे देवा काय केली मी? मी माझ्या पतीला नको नको ते शब्द बोलले आणि नको नको ते त्यांच्यावरती पण चुकले आता काय करू ते मला काय? डोंगर कोसळले दुःखाचे डोंगर कोसळले डोंगर कोसळले दुःखाचे डोंगर कोसळले डोंगर कोसळले सुखाचे डोंगर कोसळले डोंगर कोसळले सुखाचे डोंगर कोसळले आता मी कसं जाऊ आणि बाळाला कशा दृष्टीने हे तोंड दाखवू Yeah.
जाऊया. धर्मराज महाराजांच्या तिथे जाऊया आणि तिथे जाऊन आपण त्यांना सांगू आम्हाला मुलीला ठेवू. हा चल. धर्मपूर नगरीचे राजे धर्मसेन माझा कसा प्रजा बघा माझी कशी आनंदात खेळत आहे. ज्याला अन्न नाही त्याला अन्न देणं हे माझं कर्तव्य आहे. ज्याला पाणी नाही त्याला पाणी देणं हेही माझं कर्तव्य आहे. ज्याला वस्त्र नाही त्याला वस्त्र देणं हे माझं कर्तव्य आहे. शिपाई राज्यवर बाबा लवकर आता आपण आलो कुठे धर्मपूर नगरीत आलो. आता त्याला जायला आम्हाला इथेच ठेवा. महाराज आम्ही तुमच्याकडे नोकरीसाठी आलोय. ठीक आहे राजसेवक या. आजपासून मी तुम्हाला माझ्या दरबारात नोकरी दिली. असाच पारा तुम्ही चोख ठेवा. मी आलो. अरे पुढे बोलायचं होतं. सगळं पॅक करू. समोरच्या कडेवरून जाते. काय बोलले माहितीये काय तुझे तुझा जीवच घेतो. काय अरे तुझा जीवच घेतो म्हणजे जीव घेतो ना. घेऊन दे चला जाऊन दे. माझं प्रमोशन वाढेल. तुझा जीव गेल्यावर मला वरची पोस्ट मिळेल.
नाही असं नाही बरं काय बोलते म्हणजे कंटाळे काय बावडे जीव जर म्हणून बावली जीव नाही जाणार मग कार्यावर म्हणजे जीव मी विचारू का कोणाला भेटायला आला मी कोणालाही भेटायला आलो मी या समोरच्या कड्यावरून जीव नेला आम्हाला काय फासावर चढवायचंय मग तुम्हाला फासावर चढवायची तुम्ही जीव दिलात महाराजांना जर समजलं तुम्ही तिथे होतात मग आमचं काय हालत होणार आम्हाला माहिती आहे सगळे कपडे काढून द्यायला लागतील नाही नाही हा तुम्ही काही चिंता करू नका नाही हा ठीक आहे मग तसं काय 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 तुम्ही सोडा माझा रस्ता नाही 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 सोडणार नाही सोडणार नाही हा असं काय सांगितलं माहितीये का आमच्या महाराजांचा असं हुकूम आहे आमच्या राज्यातून खाली वाग सांग आमच्या राज्यातून आजचा माणूस आज आलेला बाहेर जायचं नाही आजचा माणूस आज यायचा नाही आज यायचं नाही हा असं बघ अरे वेडा आपली नोकरी जाईल ते जीव देण्यापेक्षा ते बरं नाही भेटायला कोणाला भेटायला आणि मग महाराजांना सांग नाही मग जाऊ जीव द्या चला अरे पण करायचं काय ते म्हणते जीव देतो आणि आता आपण काय करायचं महाराजांना सांग अशी अशी एक मुलगी आले जीव द्यायला निघाले ना सांग महाराजांना तुला काय वेळ लागला हा कसा नाही लगेच कसा उठला झाला ती म्हणते उभीवर कुठून काड्यावरून ते मी जीव देतो काड्यावरून दाराचं तिला इथे घेऊन या नक्की अरे घेऊन महाराजी बघा मुली कोण तू आणि का अशी जीव द्यायला निघाली राजसेवक हा महाराज या मुलीला आपल्या एक नंबरच्या खोलीमध्ये ठेवा आणि तिच्या स्वयंपाक पाण्याची व्यवस्था करा राजसेवक बोला घेऊन जाईल तिला घेऊन जायचं हा अरे तिची खाण्यात पिण्याची सर्व सोयी तुला करायला लागणार चालेल 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 ठीक आहे या मुली राजसेवक हा बोला महाराज राजसेवक महाराज मी आता तुझी विश्रांती घेतो तर आपला पहारा असाच ठेवा मी आलो ठीक आहे काय त्यांचं पाणी आणण्यासाठी गेले की अजून आले नाही चला तिला शोधायला चला वाद चालले आहे नाही पिताजी मी तुमच्यासोबत येणार येणार पिताजी तुमच्यासोबत येणार नाही पिताजी मी तुमचं नाही ऐकणार मला तुमच्यासोबत यायचं पिताजी चला ना मला घेऊन चला ना पिताजी, चला ना घेऊन तुमच्यासोबत
जर ऐकत नसतील तर या वडाच्या झाडाचा नाही तुझ्याशी असं करू नका काय चंद्रकांत मी जाईल तसं सुटून परत येईल. ठीक आहे भिक्षा आणण्यासाठी गेली तर पुढे अजून पत्ता नाही. काल चंद्रकांत ऐकेला म्हणून मी माझ्या स्वतःच्या पुत्राला मी वडाच्या झाडाला बांधून ठेवत आहे. देवा देवा परमेश्वरा या मुला नदीचा पुरातून वाद झाले. या मुला नदी वाय पुरातून नदीला पूर यमुना नदी वाय पुरातून यमुना नदीला पूर राधा नदीत उतरला राधा नदीत उतरला नदीत उतरला राधा नदीत उतरला नदीत उतरला राधा नदीत उतरला राधा नदीत उतरला एक मोठा मासा लागलाय.
मोठा मासा आहे, मोठा मासा आहे. अरे पण मोठा मासा आता कसा काय? अरे मासा पहिला खाऊया. अरे हा आपलं काहीतरी हाय वाटतं माशीच्या पोटात. हा हे बघूया. हाडू काय? हा हाड. अरे माशाची बघ. अरे हा कोण आहे बघ? अरे माशा माणूस दिलेला आहे. आता काय करायचं काय? जिवंत आहे की काय बघ. बघ काय असेल तुझ्याकडे तर काय नाही बघ. औषध औषध अरे हाय पकडलाय रे माणूस नाही. अरे लवकर. अरे औषध समोला नको काय? अरे कुठं मार्गाची बाहेर मोबाईल जाय. लवकर लवकर टाका म्हटलं बोल. आता काय करायचं आपण? आम्ही मासेमारी माशाचा धंदा आमचा. आता माशाने तुम्हाला दिला तर आम्ही त्या माशाला फाडलेला त्याच्यात तुम्ही. आता काय करायचं? आता काय करायचं? घरी न्यायचं. घरी मग बायको आवड बोलली तर बघ बघ विचार. बायकोला विचार. काय म्हणताय? हे आपली दर्जनभर मुलं त्यांना सांभाळायला किती मला भारी पडतंय. अरे आता काय करणार? नको आहे तो आम्हाला. नको बोलतोय. सर आपण आता याला आता पुरा निया बोलून घेतला तर घेतला. सर पकड पकड. आशीर्वाद आहे. महाराज कसा आहे? एकदम व्यवस्थित. महाराज आलेले आहे आणि राज्यात आपल्या कोण नवीन माणूस आलेला आहे का? आला असेल तर माझ्याकडे घेऊन या त्याला. काय कल्पना नाही. अरे आला तर घेऊन जावं. एवढी जरी आलं ना तरी पहिल्यांदा आम्ही तुमच्याकडे जाणार. त्याला बाहेर लावायचं नाही. अरे अरे काय सांगा? अरे त्याचा काय बोलायचं पहिला? जाणता तुला अरे वा आम्ही बोललो. का भात डावळायला आले की काय इकडे? अरे भात डावला कशाला? मग अरे होलाय. हल्ला म्हणजे काय? अरे आम्ही मासे बघायला गेलो. हा हा तो माझ्या हातातूनच घेऊन आलो. लावा ना. इथे कशाला आलात? अरे बापरे. हा? अरे काय झालं माहितीये का? आपण तरी कोण? आम्ही हा सेवक काय? ते सेवक कोणाचे? राजाचे. राजा तरी कोण? आता समजलं. आता काय काम आहे? झालं ना? नाही नाही अजून आहे ना शिल्लक. आलं असेल तर इकडून त्या गेटने. तुमचे धर्म महाराज आहेत ना? आमचे धर्म महाराज आहेत. हा त्यांना जाऊन सांगा बाहेर कोणी आले. घेणार काय? अरे नाही त्यांच्यापर्यंत काम आहे. आमचे महाराज आवडे काय कोणाकडनं खात नाही काय नाही. रसिका प्रेक्षकांकडून आलेलं पारितोषिक असं आहे. हे रेश्मा रमेश वालम 101 रुपयाचं पारितोषिक आलंय.
तरी आम्ही ब्राह्मण जन्म नाट्य मंडळ त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मी काय म्हणतो जसं आला तसं निघून जा. आमचे महाराज काय मावरं खात नाही अरे मच्छी म्हणजे खात आणले नाही. नाही मग काय? महाराजांपर्यंत आमचं काम आहे. बरं ठीक आहे एक काम करेल इथे थांब. मी महाराजांना विचारून येतो. चालेल चालेल लवकर हा. जा विचारून जाऊ विचारू. हा. महाराज हा एक कोणी आलाय आणि तो आत येण्याची परवानगी मागतोय. पाठव काय या, या. घेऊन ये जरा. घेऊन ये घेऊन ये घेऊन ये. चल ये, चल ये भाऊ. हा, चला या ते सगळे आले. अरे संजय नको. अरे संजय बोल. महाराज कोण आपण? महाराज आम्ही कोळी आहे आणि मासे बघायचा धंदा आमचा. आम्ही समुद्रावर गेलो तो आमच्या डोलीमध्ये एक मोठा मासा मिळाला आणि तो मासा आम्ही तिथे कापला. त्याच्यामध्ये एक मुलगा सापडला. काय म्हणतात? हा तो जिवंत आहे. त्यांचं तिथे पालन पोषण लावण्याची काढून का नाही? कुठे आहे तो? चार्जर तिथे राहून बॅटरी काढ. ए बाप, कुठे आहे? महाराजांना दाखव. महाराज हा पहा. जेव्हा पाहिजे तेव्हा घे. कोण आपण? महाराज राजसेवक बोला महाराज. त्या व्यक्तीला आपल्या 2 नंबर खोलीमध्ये ठेवून द्या 2 नंबर हे जातोस का? आणि त्याला काही खायला वगैरे पहिला प्यायला काय माहिती आहे? आणि त्यानंतर ऐका राजसेवक हा बोला. त्याला नोकरी धंद्यासाठी पण तिने काहीतरी काम करू. जा घेऊन जा याला. काय तो बसून बसून करता येईल? जातो मी घेऊन. हा. ते कामात पहिला आधी जेवायला दे. महाराज आम्ही येतो. या राजसेवक हा बोला महाराज. आपला पहारा असाच हुशार ठेवा. हुशार आलो. एकदम. काय टेन्शन करू नको. जा महाराज. आता मी पण जातो जरा आराम करतो. देवा देवा परमेश्वरा कुठे गेले असतील रे माझे आई बाबा? आई अन्न पाणी आणायला गेले. चालते पत्ता नाही. बाबा बाबा तिला शोधायला गेले तेही आले नाही. आई आई बाबा कुठे आहात तुम्ही? आई माझे हात जर माझ्याकडे नसते तर मी त्यांच्या शोधासाठी गेलो असतो. आई बाबा कुठे आहात तुम्ही? बाबा आई बाबा कुणाला आई कुणाला म्हणू रे देवा? बाबा कुणाला म्हणू रे? आई कुणाला म्हणू रे देवा? बाबा कुणाला म्हणू? आई कुणाला म्हणू देवा? बाबा कुणाला म्हणू? थोडा मुका मला
जमलो. अरे माझी बायको कुठे आली काय पाहिलं का वर अहो इकडे पंडी म्हणजे हिरव्या पंडी कोणाला ते काय बोलतच नाही. हात कोण तरी बघतो. अगं हे पंडी अगं हे पंडी काय हो कारभारी? अगं हे बघ अगं कपडे आणले कपडे धुवायला लवकर ये. हो तर माझ्या पण आठवणीतच नाही बघा. अगं तू करतेस काय हा आले आले पटापट आले 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 बघा काय म्हणताय? आपल्याला बघ मी पुढे घेऊन आलो. हो हे काय बोललो मी हो, मला माझ्या आठवणीतच नाही. अगं मग काय करायचंय? हे बघ हा हे बघ सांगतोय तिकडे. हा हा बोला अगं आपण यमुना तिने कपडे धुवायला आलोय. बर हा मग आता कपडे आणले बोलका आणून ठेवणार. बर आता पहिल्यांदा सोड बघू. काय सोडू? अगं सोड काय सोडू? अगं बोलका सोड. काय लाज बीज वाटतं का एवढ्या लोकांच्या समोर चोरायला? अगं तसं नव्हं. अगं बोलका सोड बोलका. बोलतो हा, काय? कपडे मग बोलका सांगायचं सोड. कधी? अगं काय? तेच बोलतोय. तुम्ही आपलं म्हणताय सोड हा लवकर लवकर आपल्या टाइम होतोय. बघ तिथं आहे का साबण वगैरे काय निरमा वगैरे आहे का बघ. 500 काय काय ना 500 वाटते. हल्लीच्या साबणाने रोज हा, त्याच्यामुळे तुम्ही वाटतं मला की गोळी झाली. तोंडातली फेस झालाय पण साबणाची काय फेस येईना झालाय. काय मुलीची गरज आहे साबण पाहिजे. हा चुनो पाहिजे पावडर पाहिजे म्हणून तू काढली झाली. हे का आयसीची लुगडी आणलं होय? तुझं आलं असेल. मला काय तुझं वाटतं म्हणून ठेवली. तुम्हाला सांगितली पुढे बघ मी येतो मागून. बघ लवकर बघ. काय हाय काय याच्यात? मला तर तुझी साडी वाटतं तुझ्या लग्नातला साडा. हे पंडी आहे. धू बघ चल. धू धू वेड्याने काय करते. पातळ काय पातळ? निर्मळ वाटतं मला आता. काय? दे दे ह्याच्यात चल बोटल. चल. आधी धू धू बघ काय. हे पंडी झालं काय. ते काय झालंय? कोणाला म्हणजे फेस झालं तुमच्या सामन्यात फेस होऊन यायचं आहे. लवकर पी, लवकर पी. पण दोघांनी तुम्ही येतात. बस, 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 बस. अगं, पहिलं. पोटावरती पी. अगं, चावतं आहे ना? बस, बस, पी, पी लवकर. हा, बस, 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 बस. आता हे तू कसं घालतं तुझं? काय गं? टाकीवर घालून हे घ्या. बघ, हे बघ, समोरचं काय ते वर झाड दिसतंय. कसं झाड काय माहिती नाही मला. काढू का त्याच्यावर? हा, लवकर लवकर पी. पाण्या कपडे सुकावी जावं. 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 पाण्या कपडे ए बंडी झालं का तुझं? पी लवकर. अरे बाई, एक फील होता, मे महिना आलेला आहे. मे महिन्याला म्हणून गरमीतून कपडे खराब लवकर करते तू. हे काय हे माझं मला वाटतं त्यातलं परत कर. काय नाही घ्या. मला वाटतं हा तो आसगावचे बसते पप्पानी काय दिली आहे ना. तुमच्या पटकन चल चल चल. बस 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 बस. करायचा मग पंडी अगं इथे कुठं रसीद नाही. नाही ना. हे झालं ते तर झालं. ए भूत भूत. अरे बाबा बाबा बाबा. अरे भूत भूत. ये पंडी आहे भूत. भूत पंडी भूत. चल चल तू माझ्या सोबत चल. येणार नाही त्याच्या तू. येणार हा. पंडे अगं हे ना आपण मला वाटतं चांगला मुलगा दिसतोय. हे पंडे मी लवकर लवकर हे बघ कोबराने गोल्या खाल्ल्या तुझे सगळे ओबी बघ. चांगलं पण हे एवढं चांगल्या चंद्रासारख्या मुलग्याला इथे सोडून गेला कोण. त्याच्या आई
आपले आहेत तर तुला पोचता येत नाही. पोचता येत नाही. तू कामावर जातो सकाळी उठून रात्री रिकामा नाही. भाजरा झालो, करणार काय? हल्ली पोरगे तर तुझ्याच आहेत. आता पोट कोणाला पाच पोरगे आहेत का? कशाला आपण घ्यायचं घरी? हा? तू कामावर जात असेल तर मी मला सोबत घे सोबत. हे बघ, घ्यायचं सगळं पाच चल. मी बघतो त्याची सोय करतो. पकडा पकडा. हा. ठीक आहे सगळं. काय केलं तर तुकडे चल, आता आपण त्याच्या घरी जाऊया आपण. हे घे. आपण ते हॅलो रसिक प्रेक्षकांकडून आलेलं पारितोषिक असं आहे. सुशांत पड्याल व निलेश पड्याल यांच्याकडून पूर्ण वर्गासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर आम्ही ब्राह्मण त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पाणी सर्वांची गेली गेली तिथे एक नंबर पूर्वीमध्ये पाणी सगळं केलं. म्हणजे काय काळजी करायची काय महाराज काही बोलणार नाही. एकदम मजेत कोण आले काय कोण जोतो येतो कोण बाईला घेऊन येतो कोण घेऊन येतो. आता कोणाला आणलं काय पडलेले आहे लोकांना बरं मिळतात. काय पाहिजे काय तुम्ही ते करता का? कामाला आलोय, थोडं काम होतं माझं. काम होतं. हा आहे काम आपल्या इथे. गादी फिरायला कामाला गादी फिरायची ते आपण नाही करत. मग काय दुसरं काम आहे. दुसरं काम आहे. तुमच्या महाराज दरबारात आहेत का? अरे पण आणि कोण तो विचार कशाला आला ते तरी माहिती पडून द्या आम्हाला. आम्ही महाराजांना सांगू ना जाऊ. हा, सांगा ना. धोबी आहेत ना आमच्या महाराजांचे काही कपडे धुवायचे नाही. आम्ही सगळे धुतो. तुम्ही जसा निर्मा लावून पावडर लावून सगळं लावून देतो. तरी पण बघा तुमच्या महाराजाला जाऊन भेटा तुम्ही. काय दोघ्याला तुम्ही सांगा काय काम आहे ते आम्हाला तर माहिती पाहिजे. आम्ही महाराजांकडे जायचं आहे ते आम्हाला सांगा. महाराजांना असं सांगा की बाहेर धोके आले तुमच्यापर्यंत तिकडे जा आणि कोबी आले म्हणून सांग. हा ठीक आहे ठीक आहे. नाही धोबी आणि तो आज येण्याची परवानगी मागते तुम्हाला भेटायला. या घेऊन या त्याला. हे बघ काय सांगितलं महाराज? महाराज काय बोलले माहितीये का? तू आज जा अच्छा जेव्हा महाराज सांगत नाही हो खरं तर सांगले आज जायचं काय? असं होणार नाही जेव्हा. हे काय बोलले हे, आज ते कपडे ऐकलेले आहेत. नाही ते काने झालेले बहिरे झाले. हा त्यांनी सांगितलं जा आणि घेऊन ये त्यांना. असं पता आज आणि उद्या नाही. आजच कर. महाराज आपल्या चरणी नमस्कार. आपण आम्ही धोबी यमुना काठी कपडे धुवायला गेलं असता आम्हाला एक मुलगा मिळाला तिथे वडाच्या झाडाला बांधलेला होता. त्यानं कुठे आहे तो? चल बाबा चल सांगू दे पोटा पाण्यात. हा पहा काय तुझं नाव? मला माहित नाही. राजसेवक राजसेवक हा महाराज या बाळाला आपल्या 3ऱ्या नंबरच्या खोलीमध्ये ठेवून दे. या मुलाचं काम काय आहे ते काम तू अरे मग पहिला पाणी जेवायला घ्या त्याला. हे पंडित चला ना, आमचं काम संपलं. हा आपण आपल्या घरी जाऊया.
एक नंबर, दोन नंबर, तीन नंबर. जेवण दिलास, पाणी दिलास, पाणी अंथरूण वगैरे झोपायला सगळं व्यवस्थित. काय टेन्शन घ्यायचं नाही. याचं घ्यायचं नाही ना. आता आपण आपला पारा व्यवस्थित व्यवस्थित करायचा. राजसेवक हा बोला महाराज. या आपण आपल्या 2 नंबरच्या खोलीमध्ये त्या मुलीला ठेवलं आहे. त्या मुलीचं मी विवाह योजनेचं ठरवले आहे. तर या तिला घेऊन या आपल्याकडे. जातोस जातोस. हा जा. हा चल. हे महाराज पण वावरून गेले. 1 नंबर मध्ये ठेवलं तर त्यांचा 2 नंबर मध्ये. अरे घेऊन आलो मी. आलात का? आणखी काय की बोलवण्याचे काम मुली आज ती बारीक कन्या झाली आहे. तर तुझ्या लग्नाचा विचार झाला आहे. त्यासाठी मी तुला इथे बोलवलं आहे. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण दादा, माझी एक विनंती आहे. बोल बोल मुली. काय विनंती आहे तुझी? विनंती म्हणजे एवढीच, मला जो पण चंद्रसेन महाराजांची गोष्ट सांगितली त्याच्यात कळत मी माझी वरवाळ नाही. बस एवढंच दादा. एवढंच आहे मुली. बस. राजसेवक बोला महाराज. ना आत्ताच्या आता आपल्या राज्यात दवंडी पिटवा. जो कोणी चंद्रसेन महाराजाची गोष्ट सांगेल त्याला माझी पारीक कन्या वरमाळा घालेल. जा जा आत्ताच्या आता. जा आताच्या आता. आणि तो नगारा घे. राजाच्या वाचा एकदम ऑर्डर सोडतो का त्याचा हाताचा. नगारा घे आणि असं वाटतं मी आता राज्यामध्ये जातो आणि दवंडी पिटवून येतो. येतो का? जा लवकर. धर्मपूर नदीचे राजे धर्मसेन त्यांची पालिश करण्यास तिचा उपग्रह योजना आहे. जर तो चंद्रसेनाची गोष्ट सांगेल त्याच्यामुळे प्रेमाची माळ घालेल. हा केला कुठं काय हा दंगीवाला गेला कुठं? हा दुसरा कोणतरी माणूस आला आणि हा दंगीवाला कुठं आहे? हो काय काय काम काय तुमचं? हा बोला. मी जर गोष्ट सांगितली अरे आता दवंडी पिटवून आलो. जमलोय मी दवंडी पिटवून. बरं ठीक आहे. मी जाऊन सांगतो महाराजांना. बस बस आराम कर. उठवा, विचारायचं नाही. येतो विचारतो. जो येतो विचारतो. तू उठायचं, आराम कर. आराम कर. आराम कर. म्हणजे महाराज 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 एक माणूस आले. तो म्हणतो मी चंदनसेन राजाची गोष्ट सांगितली तर चालेल काय? हो का नाही. या घेऊन येत आता इथे. पण आज सांगेल काय गोष्ट? आता काय मी जर गोष्ट सांगेल तुम्हाला पसंत पडेल का नाही सांगा. लक्ष्मी कर्माचा भार चालला होता. लक्ष्मी म्हणे मी त्रिभुवनी तो, कर्म म्हणे मी त्रिभुवनी तो. त्या दोघांचा भार चालला असता. त्यांचा एकमेकांना पटेल म्हणून चंदनसेन पूर नदीचे राजे चंदनसेन याकडे न्यायाचा निवाडा केला. चंदनसेन राजांनी न्यायाचा निवाडा दिला. चार अलंकार चंदनसेनांचा आणि पतीचा बाळ सारा अलंकार त्याने करून दिला आणि त्याने राजाबाई ठिकाणी हाकलून दिले. राजा वनवासी झाला. राजे सोडून राजा तिसऱ्या वनात निघून गेला. तेव्हा त्यावेळेस त्याच्या पुत्राला खूप हार लागली होती. यमुना नदी पुरणपूर वाहत चालली होती. बाळ ऐकणं म्हणून बाळाला वडाच्या झाडाला बांधून ठेवलं होतं आणि यमुना नदीला पूर आल्यानंतर राजा नदी उतरला. त्या नदीच्या लोटानं पाण्याच्या लोटानं राजा वाहत वाहत निघून गेला. त्याच्या पुढे काय झालं हे मलाच माहित नाही. जेवढी मला माहिती होती तेवढी मी तुमच्या महाराज गोष्ट पत्ती आहे ना दादा.
दादा हेच माझे पती आहे. काय होय दादा. एक काम करा, आपल्या 3 नंबरच्या खोलीमध्ये ज्या मुलाला ठेवलं आहे त्यालाही घेऊन या. आणि आपला बा हे बाई बा कुठे होत बाबा आता जातो काम. तुला बैल आहे काय आला आपण बरोबर तो आता पाठवून येत होतो माझ्या बघ या गोट्याचा बैल समजली का मला काय शेवा त्या ठिकाणी मला बोलायचं कारण मला बोलवण्याचं कारण धर्म महाराजांनी हा बोलवलेला आता तुम्हाला दरबारमध्ये बोलवलंय. बोलवलं आत्ताच्या आत्ता. महाराज दरबारमध्ये आहेत ना. अरे आराम करताय जावा लवकर. दादासाहेबांनी केली धिक्कार असो. अरे कर्मराजा, काय केलंस हे तू? चंद्रसेन राजाला त्याचं राज्य घेऊन त्याला वनवासात पाठवले. त्याच्या मुलाला, त्याच्या पत्नीला किती छळ केलास तू. धिक्कार असो तुझा. दादासाहेब माझं चुकलं माझं. लक्षात ठेव कर्मराजा, या त्रिभुवनात लक्ष्मी थोर आहे, कर्म थोर नाही. लक्ष्मी थोर आहे. खरी गोष्ट. तर तुम्ही चंद्रसेन राजाचे जे अलंकार आणि वस्त्र घेतले आहे ते त्यांना परत करा. या चंद्रसेन राजे. राजा चंद्रसेन माझ्या हातून मोठा अपराध झाला. मला माहितच होतं तुम्ही आपल्या मोठेपणाने सुरू झाला. हा क्या सारा आनंद आणि आनंदाने राज्याचा राज्य करा. आपण आता आनंदाने राज्य करूया. प्रथम आपल्या राजदत्ता प्रणाम करू. दुःख गेलं निघून सुखाने धावून राज्य त्याला करू आनंदानं. 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 राज्य त्याला करू आनंदाचा कल्याणी या देवकी नंदन पायला. 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 भक्तासाठी लोटन देती, 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 भक्तासाठी लोटन देती. देवकी नंदन पायला.
आतापर्यंत जशी आम्हाला तुम्ही साथ दिली यापुढे लंकावती राजा रावण यांचा आत्मा